नमस्कार मंडळी, मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये। आज आपल्याला बनवायची बहुगुणी असलेल्या नाचणीची अंबील। पीठ आपल्याला व्यवस्थित असं आंबून नंतरच आपल्याला नाचणीची अंबील तयार करायची आहे। नाचणीची ही अंबील तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि पीठ आपल्याला पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। उकळत्या पाण्यामध्ये जर आपण नाचणीचं पीठ टाकलं तर त्यामध्ये भरपूर गुठळ्या होतात। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला नाचणीचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये हे नाचणीचं पीठ सोडून घ्यायचं आहे। परत आपण यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। 1.5 वाटी पाणी घालून आपण नाचणीचं पीठ पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। एका जाड बुडाच्या कढईमध्ये मी या ठिकाणी 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे। ज्या वाटीने आपण नाचणीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे। पाण्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। अगदी थोडंसं आपण पाव चमचा यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे। पाण्याला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये नाचणीचं हे पीठ सोडून घ्यायचं आहे। आता पाण्याला छान उकळी आलेली आहे। पीठ आपल्याला परत एकदा चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे पीठ पाण्यामध्ये थोडं थोडं करत सोडून घ्यायचं आहे। एका हाताने मी पीठ पाण्यामध्ये सोडून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या हाताने आपण चमच्याने पिठाला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये आपण अजिबात गुठळ्या होऊ दिल्या नाहीत। पाण्यामध्ये आपण पीठ छान असं मिक्स केलेलं आहे। पीठ आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे आणि पिठाला आपल्याला थोडासा घट्टपणा येईपर्यंत पीठ आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिट आपण पीठ छान असं शिजवून घेतलेलं आहे। हे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे। नाचणीचं हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। त्यानंतरच आपल्याला हे पिठाचे गोळे पाण्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत। मिश्रण आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता या ठिकाणी मी एका मातीच्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। आता या पाण्यामध्ये आपल्याला नाचणीचं हे मिश्रण सोडून घ्यायचं आहे। हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे किंवा एखाद्या चमच्याच्या मदतीने तुम्ही नाचणीचे हे गोळे पाण्यामध्ये सोडून घ्या। अशा पद्धतीने आपण छोट्या छोट्या आकाराचे हे गोळे पाण्यामध्ये सोडून घेतलेले आहेत। रात्रभर आपल्याला हे गोळे पाण्यामध्ये भिजू द्यायचे आहेत। रात्रभर हे पीठ ठेवल्यामुळे पिठामध्ये छान आंबटपणा येतो। आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता पाण्यावरती हलकेसे बबल्स आलेले आहेत। पीठ आपलं छान फर्मनेंट झालेलं आहे। पिठामध्ये छान आंबटपणा आलेला आहे। पीठ आपलं छान असं आंबलेलं आहे। हातानेच आपल्याला नाचणीचे हे गोळे पाण्यामध्ये व्यवस्थित असे फोडून घ्यायचे आहेत। पाण्यामध्ये मी सर्व नाचणीचे गोळे फोडून घेतलेले आहेत। आंबलेल्या पिठापासून तयार होणारी जी अंबील आहे ते एकदम चविष्ट आणि रुचकर लागते, कारण पीठ छान असं आंबलेलं आहे। यामध्ये थोडासा आंबटपणा आलेला असतो। गुड बॅक्टेरिया यामध्ये तयार झालेले आहेत। आपली जी पचनक्रिया आहे ते देखील सुधारण्यासाठी मदत होते। तर मस्त असं आपण हाताने हे नाचणीचे गोळे यामध्ये फोडून घेतलेले आहेत। पीठ आपल्याला रवीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपले जे नाचणीचे गोळे आहेत ते व्यवस्थित असे फुटलेले आहेत, पाण्यामध्ये छान एकजीव झालेले आहेत। आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला एक कांदा घालून घ्यायचा आहे। छोट्या आकाराचा कांदा मी एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे। तो कांदा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे। एकदम बारीक असा आपण कट करून टाकलेला आहे। कांदा यामध्ये घातल्यामुळे आपल्या आंबिलीला खूप मस्त अशी चव लागते। अर्धी हिरवी मिरची आपण बारीक अशी चिरून घेतलेली आहे। 2 कढीपत्त्याची पानं देखील आपण बारीक चिरून घेतलेली आहेत। अद्रकचा अगदी छोटासा तुकडा मी बारीक चिरून घेतलेला आहे। अद्रक, हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पानं आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहेत। सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। 2 मोठे चमचे आपण यामध्ये दही घालून घेतलेले आहे। ताकाचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता। मी या ठिकाणी दही घातलेला आहे। तर 2 मोठे चमचे आपण यामध्ये दही घातलेले आहे। आता परत एकदा आपल्याला मिश्रण छान रवीने घोटून घ्यायचं आहे। चवीपुरतं आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। पीठ शिजवताना देखील आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मी या ठिकाणी पाण्याच्या हिशोबाने आपण यामध्ये अर्धा चमचा आपण यामध्ये मीठ घालून घेतलेला आहे। परत आपल्याला रवीच्या मदतीने मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। जर तुम्हाला आंबील थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही थोडंसं यामध्ये ताक घालू शकता किंवा पाण्याचा वापर करू शकता। पण एकदम मस्त अशी आपली ही आंबील आपण मिक्स करून घेतलेली आहे। सगळ्यात शेवटी मी परत यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेत आहे। तर मस्त अशी आपली ही आंबील तयार झालेली आहे। थंड करून देखील तुम्ही ही आंबील पिऊ शकता। उन्हाळ्यामध्ये एकदम बेस्ट अशी आंबील आपली या ठिकाणी तयार झालेली आहे। एकदम सोप्या पद्धतीने आपली ही नाचणीच्या पिठाची आंबील आपण तयार केलेली आहे। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया तसेच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।